मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. हार्दिक गायकवाड आणि सचिन गायकवाड ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. आणि जशी मॅचला होईल सुरुवात करूया समालोचन कक्षामध्ये परिवर्तन ऐकूयात. कल्याण डोंबिवलीचा आवाज, प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज. थँक्यू सो मच साई शेळके. सरांचा आवाज तुम्ही यापूर्वी ऐकलात. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा हिरवाई स्मृती चषक 2026च्या या सुंदर पर्वाचा तिसरा आणि अंतिम दिवस आज या स्पर्धेचा आपण अनुभवत आहोत. आणि फार सुंदर मॅचेस आज देखील आपण इथे पाहणार आहोत. स्वीप करण्याचा प्रयत्न, ओहो, शॉर्ट स्क्वेअरमध्ये सुंदर जेल आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वाधिक मोठी विकेट इथे मात्र मिळाली आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागलाय. बॉबी भोईर काय कमालीची गोलंदाजी करतोय. यापूर्वी हार्दिक गायकवाड आणि त्यानंतर दक्ष गायकवाड मैदानाच्या बाहेर. यानंतर द्वितीय फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेळूमाता वल आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम गीतांश 11 भरोडी, मितांश माफ करा. नेक्स्ट मॅच मितांश 11 भरोडी आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम शेलूमाता वर्ल्ड. हार्दिक बाद झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर दक्ष गायकवाड देखील बाद होतोय. सध्या आपण पाहिलं तर सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन बॅटर दिशांत गायकवाड दाखल झालेला आहे. परत यार कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी भन्नाट झालेली आहे. विकेट डॉट विकेट आतापर्यंतचं हे षटक विश्लेषण. हो, चांगला बॉल पडल्यानंतर फार वेगानं त्याला ऑफ ब्रेक होता. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न. गतीसोबत जर तुमच्याकडे नियंत्रित नसेल तर मात्र गोलंदाज म्हणून मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अस्तित्व टिकवणं फार सोपं आहे. पण त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर तुमच्याकडे गती आहे, नियंत्रण नाही, ताळमेळ नाही गोलंदाजाकडे, तर मात्र अडचणी होतात. परत यार ऑन साईडला फटका खेळलाय, गॅप मध्ये निघालाय, लॉंग लेगला प्रोटेक्शन नाहीये, फायदा उचललाय, बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कॉमेंट्री बॉक्स मधून इथून मागून कोणी जाऊ नका, रिक्वेस्ट आहे.
यांची सूचना आता झालेली आहे. विकेट डॉट विकेट सिंगल बाउंड्री. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य फायदा उचललाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज केलं, मॅक्सिमाइज केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 9, 2 बाद 9. बघा आज खरं तर 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्यात. रिक्वेस्ट करतोय मी सगळ्यांना, प्लीज मित्रांनो थोडं कॉपरेट करा. नाही, ऊन आहे ना, उन्हाचा तडाखा प्रत्येकाला बसतो आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपण पाहिलं तर गोलंदाजांना देखील अडचणी येतात, फिल्डर्सला देखील. पण इतक्या कडक उन्हामध्ये आपले पंच असतील, कॅमेरामॅन असतील, विदाउट एनी ब्रेक चांगलं कार्य करतात. ॲब्सोल्युटली ग्रेट वर्क. म्हणजे सगळे पंच आणि कॅमेरामॅन. चला चला प्लीज, वेळ जास्त घेता तुम्ही, लक्षात ठेवा. बॉल तयार होतोय गोलंदाज मार्क वरती. विजेंद्र पाटील ऑन साइडला दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकेट. षटकरने स्वागत केलं. वेलकम टू दी ग्राउंड. स्वागत आहे आपलं सांगत असताना षटकार लगावला गेला. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. लगा तो आबाद वरना बरबाद हा फटका आहे खऱ्या अर्थानं. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर षटकारानंतर गोलंदाजाचा देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू होता. ऊन एवढं प्रचंड लागतं की प्रत्येक बाउंड्री लाईनवरचे फिल्डर थोडी सावली मिळाली का जागेच तिकडे जातात. ऑन साइडला फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ओ गुड कॅच, रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग कॅच. सुंदर झेल. विकेटचं पतन. बॅटर आउट. भारतीय संघाला खरं तर T20 विश्वकपमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भरपूर सारे कॅल्क्युलेशन करावे लागतात. समोरच्या संघावरती डिपेंड राहावं लागतं. याचं कारण की आपण साऊथ आफ्रिकेसोबत मॅच गमावली. अडचणी आहेत, भरपूर अडचणी आहेत भारतीय संघासमोर. आणि होम ग्राउंडवरती जेव्हा होस्ट टीम असते तेव्हा T20 विश्वकपमध्ये ती टीम सहसा जिंकत नाही. हा रेकॉर्ड आहे.
पण रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. भारतीय संघाकडे संधी आहे. चांगला खेळ जर एकतर्फा खेळ दोन्ही मॅचेसमध्ये झाला तर कदाचित नेट रन रेट चांगला, बिकॉज नेट रन रेट वाईज आपण पाहिलं तर भरपूर खाली आहोत. विजेंद्र पाटील, 5वा बॉल. ओ इन फ्रंट, पुढचा पाय जो फ्रंट लेग होता पुढे सरसावत असताना अपीश खेळलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय सीमा पार. अप्पा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये चौकार. चौकार आला. फ्रंट लेग पुढे सरसावत असताना इनफिल्डच्या वरनं उडवला आणि बॉल थेट निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओहो, यावेळेस मात्र चौकार षटकाराचं दिले प्रत्युत्तर. विकेटचं केले पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम न्यू एकविरा पिंपळनेरला.
षटका ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टॅपिंग क्रिकेट ऑनड्रम बॉक्स स्टाईलमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव धाव मात्र ती कोणती मिळणार नाही आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर ओव्हरची देखील इथे दरम्यान समाप्ती झाली आहे. चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला. आणि एक षटकार आला त्याने मात्र षटकाचं स्वरूप बदललं. मागील 2 ओव्हरमध्ये 10 पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 ओव्हरची झाले समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावा झाल्या ते 29. हिरवाईचे नातू आकाश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं देखील. आणि सुभाष पाटील समाजसेवक आहेत खरं तर बरोडी गावचे. हिटमॅन वाट बघतात मॅच कधी सुरू होईल. पहिल्या मॅच मध्ये किती कुठल्या आहेत मला वाटतं 56 कुठल्यात ना पहिल्या मॅच मध्ये. 8 षटकार 1 चौकार. या क्रीडांगणावरती नेहमी चांगला खेळ आपल्याला त्याचा पाहायला मिळालाय. चला चला थोडं फास्ट खेळा रिक्वेस्ट आहे. बॉल तयार होतोय यश पाटील. अंतिम षटक हो खोलात. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर तितकाच सुंदर हेलिकॉप्टर उडवला समोर. नयन पाटील मान फ्रॉम पिंपळनेर आणि सध्याच्या घडीला मॅनिंग गोल्डन फॉर्म. आणि त्याला मात्र आता त्याची ओळख स्पष्ट करून द्यावी लागेल मैदानामध्ये. नयन पाटीलच्या बॅटमध्ये 100च्या सरासरीनं मागील 3 बॉलमध्ये 3 आल्यात. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल शेलूमाता वर्ल्ड आणि त्यांना फाईट करेल टीम मिताश 11 बरोडी. हास पाटील सध्या तरी आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. एकविरा पिंपळनेर बनाम फसवाई 7080 गावदेवी वेहेले. बॉल बराच का हवामध्ये राहिलाय. कॉल तर केला होता की निवांत झेल घ्या पण दुपारचं ऊन कडक आहे आणि त्यामुळे असे कॅचेस घेणं फार कठीण. विकेटचं पतन फलंदाज बाद. थर्टी फाय. पस्तीस झालेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट होईल या बॉल नंतर आपल्याला कळेल एक्झॅक्टली किती टोटल स्कोर कार्ड वरती लागेल. ऑन साइडला वर्ल्ड फिनिशर ठोकलाय सिक्सर
आणि शेवट मात्र आपल्या टीमसाठी गोड करण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोरबोर्ड वरती फायटिंग सेट केली आहे ती अर्थातच 41 आणि 42 टू विन. 41 झालेले आहेत टार्गेट असलेल्या मॅच मध्ये ते 42 धावांचं टीम फर्स्ट वाईज 7080 गावदेवी वेहेले संघासमोर. तत्पूर्वी टॉसची देखील प्रक्रिया आपण तिकडे पूर्ण करून घेऊयात. चला दोन्ही संघ नायक शेलुमाता वळ आणि मिताश 11 गावदेवी क्रिकेट संघ भरोडी. विनंती असेल की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आदरणीय श्रीमान राम पंडित चिलौत्रे साहेबांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल इथे पुरस्कृत केलेली आहे फॉर द टुर्नामेंट. तर टॉसची प्रक्रिया तिकडे आपण पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघाने आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मितांजली श्री गणेश भरोडी आणि शेलुमाता वर्ल. कॉल शेलुमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन करतात. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज टॉस शेलुमाता वर्ल्ड संघनायकाने जिंकलेला आहे आणि द्वितीय फेरीतील पहिला सामना डिसिजन काय असेल? बॅटिंग करणार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्या टीमने पहिली बॅटिंग केलेली आहे 90% संघ पहिली बॅटिंग जिंकलेले आहेत. त्यामुळे या अंदाजावरती बॅटिंग घेतली आहे की काही वेगळे प्लॅन आहेत? नाही, आमचे वेगळे प्लॅन्स आहेत. काय सांगाल या मॅचमध्ये काही चेंजेस असतील? चेंजेस काय नसतील. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस बॉक्समधून माहिती आहे टॉस येथे जिंकलेला शेलुमाता वर्ल्ड टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते अर्थातच टीम मिता शिलवन श्री गणेश भरोडीला. काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला सुरुवात आपण पाहतात हिरो स्मृती चषक 2026. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे बंधुतुल्य मित्र समालोचक एक युवा उभरते समालोचक आपण साहिल शेके सरांचा आवाज ऐकूया इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सर. प्रथमेशजी ठाकूर सर्वांचं हार्दिक स्वागत हिरो स्मृती चषक 2026. बेचाळीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फसवाई 7080 गावदेवी वेहेले त्यांच्या अगेन्स्ट टीम न्यू एकविरा पिंपळनेर आपल्याला पाहायला मिळते. पिंपळनेरची देखील आपण चांगली स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळाली. डे नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा होती आणि वेहेले टीम सध्या आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मॅचला अगदी होतीये सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील ही सलामीची जोडी. बॉल ऋतिक मात्रे. पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. अंपायर सांगतात की बॅट मध्ये कनेक्शन लागलं होतं म्हणजे झेल झाली आहे ड्रॉप. विजय गायकवाडनं झेल ड्रॉप केला. यष्ट्यांच्या मागे विजय सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाली आहे. ऋतिक म्हात्रे हेलिकॉप्टर बॉय ऑफ पिंपळनेर. बॅटिंग लाजवाब करत असतो परंतु आज उशिराने दाखल झाला. संघाची धावसंख्या फक्त 41 बनली. 42चा पाठलाग करताना आता गावदेव वेहेले टीम पाहायला मिळते. उडवलंय बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक बॉल सीमा पार. अंपायर सांगतात इट्स मॅक्सिमम षटकार.
लाजवाब फटका पाहायला मिळतो. 6 धावा षटकार आलाय. 6 धावेनं ऑफ द मार्क झाली टीम व्हेले आणि ऑफ द मार्क बॅटर निलेश पाटील. ऋतिक म्हात्रेच्या विरोधामध्ये षटकार आला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. बॅकफूटवरती जाऊन खेळण्यास भाग पाडलं आणि तो डॉट आला होता, परंतु त्यानंतर भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला ऋतिक म्हात्रे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दबाव ऋतिक म्हात्रेवरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार. फार कमी स्पर्धा ज्या आपण पाहिल्यात की ऋतिक म्हात्रेवरती अशा पद्धतीनं आक्रमण झालेलं आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आता ऋतिक म्हात्रेवरती आक्रमण पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पूल केलाय. लागोपाठचा तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय. षटकाराला 6 धावेनं धावफलक पुढे सरकतंय. 18 धावा धावफलकावरती. लागोपाठचा तिसरा षटकार. ऋतिक म्हात्रे आता दबाव या गोलंदाजावरती, कारण 18 बनल्यात, फक्त 42 बनवायच्या होत्या. ऋतिक म्हात्रे पुढचा बॉल घेऊन निलेश भरपूर चांगली बॅटिंग करतात. हा बॉल देखील उडवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. तीन षटकार, एक चौकार. धावफलक 22, 22 आणि अजूनही 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भरपूर चांगली बॅटिंग ऋतिक म्हात्रेच्या विरोधामध्ये बॅटर निलेश पाटील करतात. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून दिली आहे निलेशनं आणि सुरुवात अजूनही कंटिन्यू ठेवली आहे. हा फटका देखील चांगला गॅप मध्ये आहे. नयन चेस करतात मात्र भरपूर दूर राहिले. बॉल चाललाय आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. षटक मी म्हणेन, भरपूर महागड षटक ऋतिक म्हात्रेचं. धावफलक आता 26, 20 धावा धावफलकावरती. 26 बनलात, अजूनही जिंकण्यासाठी 16 बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये आणलं टीम गावदेवी वेहलेला. 16 अजूनही बनवायचे आहेत 18 बॉलमध्ये. आता नयन पाटील येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. नयन खरं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिला चेंडू विजेंद्रसाठी. पहिलाच बॉल. काय घडलं त्या ठिकाणी. खरं तर विजेंद्रला धाव पूर्ण करायची नव्हती, पण समोरून बघितलं निलेश पाटील येत आहेत, त्यामुळे विजेंद्रने देखील स्ट्राईक सोडली. डायरेक्ट हिट झाली असती तर निलेशला तसंच मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं, परंतु तसं काही एक घडलं नाही. या बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न केला, बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. या उल्लेख केला होता मी
की नयन भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या हंगामामध्ये चांगला खेळ नयननं दाखवला. खरं तर टीम न्यू ॲक्विरा पिंपळनेर यंदाच्या हंगामामध्ये अनेक सारे यंगस्टरवरती जास्त विश्वास त्यांनी दाखवला आणि सार्थकी देखील ठरलेत ते. आणि यावेळेस बाटची गडा कोणतीही मिस्टेक नाही आहे. पहिला धक्का टीम फसुआई 7080 गावदे वेहलेला. बॅटर निलेश बॅक टू द डगआउट. धावपलकावरती धाबा 27 आहेत. अजूनही 15 धाबांची गरज आहे. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉलमध्ये 15 धाबा. रन बॉल इक्वेशन आहे. पुढचा बॉल उडवलाय बॉल सर डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा बॉल बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातोय कव्हर रिझनला. कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेट टिपली आहे. दुसरा धक्का टीम वेहलेला. बॅटर बाद भावेश थले. बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे आणि धावपलकावरती धाबा स्थिर आहेत 33 धाबा धावपलकावरती. अजूनही 9 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर यश पाटील आलेत. पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. रायझिंग डिलिव्हरी होती. निर्धाव चेंडू येतोय. अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा बनल्या गेल्यात. 33 धाबा. 42 धावांचा पाठलाग करत असताना 33 बनल्यात. म्हणजे अजूनही 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पुढची मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळणार. एका बाजूला शेलू मातावल, दुसऱ्या बाजूला मितांश 11 बरोडी. दोन्ही संघाने पहिली मॅच जिंकली आहे. चांगली बॅटिंग अजयनं केली होती. यतीन मडवीनं देखील दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग केली आहे. त्यामुळे चांगली लढत पाहायला मिळेल. खरं तर उल्लेख मी दोघांच्या मॅचला केला होता. अजय देखील लेदर बॉल चांगले खेळतात. दुसऱ्या बाजूला यतीन देखील लेदर बॉल क्रिकेट भरपूर चांगलं खेळतात. त्यामुळे ह्या लेफ्टी रायटीची बॅटिंग पाहायला मजा येणार आहे पुढच्या मॅचमध्ये. एका बाजूला अजय पाटील, दुसऱ्या बाजूला यतीन मडवी. वॉट अ मॅच. हो, काय घडलंय त्या ठिकाणी. लाईन चेक केली जाणार आहे. मात्र एक सिंगल आली. अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 1+1 अशा 2 धाबा धावपलकावरती. ऑलरेडी धाबा कमी आहे तुमच्याकडे आणि अतिरिक्त तुम्ही धाबा देत आहे. त्याच्यामध्ये देखील बाय 1 गेट 1 फ्री 2 धाबा आल्या. धावपलक आता 35 वरती. 35 धाबा धावपलकावरती म्हणजे अजूनही 7 धावांची गरज. स्ट्रायकिंग इनला बॅटर यश. वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिकचा महागडं षटक. 26 धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक नयननं केलं. 7च खर्च केल्या.
आता मात्र महागडं षटक आणखीन महागडं होईल की काय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि आणखीन एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावरती. धावफलक पुढे सरकेल. आता मात्र 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय सत्यमजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सत्यवानजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. साहेबांचं हिरोआई स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सत्यवानजी पाटील साहेब खरं तर पुढची मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढची बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला भरोडी आहे, दुसऱ्या बाजूला टीम वल. भरपूर चांगली फाईट पाहायला मिळेल, परंतु सध्या देखील चांगली फाईट पाहायला मिळते. एका बाजूला पिंपळनेर, दुसऱ्या बाजूला वेहेले. जवळजवळच्या दोन्ही टीम्स, परंतु सध्या वेहेले टीम पुढे आहे. मात्र विकेट आली आहे 2 वाईड नंतर ही विकेट. नवीन बॅटर आता दीप पाटील. यावेळेस शफल झाल्या, फटका चांगला केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल अडवलं जाईल, एक सिंगल आली. आता विजेंद्र असतील स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. विजेंद्र सलामीला आले होते, अजून देखील खेळपट्टीवरती आहे. चांगला खेळ करतात कारण एकच बॉल फेस केला, एक सिंगल फक्त काढली आहे. आणि आता संधी असेल मॅच फिनिश करण्याची आणि त्या संधीचा फायदा घेतोय. क्रॅकिंग स्ट्रोक, मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम फसुआई 7080 गावदे वेहले टीमनं. अभिनंदन टीम वेहले अँड हार्ड लक टीम न्यू एकविरा पिंपळनेर. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यानंतरची मॅच टीम शेलू माता बल त्यांच्या अगेन्स्ट टीम मितांची 11 भरोडी आणि त्यानंतर